मी अमर गुंजाळ या ठिकाणचा गंगोत्री पार्कचा रहिवासी आहे. खऱ्या अर्थानं या रस्त्याच्या छोटेखानी आंदोलनाकरता या ठिकाणी थोडासा समाज आज जमलेला आहे. मी रस्त्याने जात असताना या ठिकाणी मी पाहिलं नेमकी काय चालले, तर हे आंदोलनाकरता यांनी मोठा इशारा केला आहे. खऱ्या अर्थानं त्याची आज गरज आहे. प्रथम दर्शनी मी हे न्यूज चॅनल जे तुमचं आहे त्यांना तुम्ही जो आवाज सामान्य लोकांचा जनतेचा आवाज तुम्ही पोचवण्याचं काम करता त्याबद्दल प्रथमतः सर्वांच्या वतीनं तुम्हाला या ठिकाणी धन्यवाद देतो. या ठिकाणी पत्रकार साहेब तुम्हाला सांगायचं म्हणजे या रस्त्याचं काम जवळजवळ मी नवीनच या ठिकाणी 5 वर्षाचा रहिवासी आहे. माझे नातू नाती या ठिकाणी प्रियदर्शनीला आहेत आणि थोडंसं दोन्ही माझे सुनाबाळा सर्व्हिसला असल्यामुळं मला मोटरसायकल प्रियदर्शनीनं मुलांना घेऊन जावं लागतं. वास्तविकता अशी आहे, पावसाळा चालू झाला आहे, हा रोड आहे, यांनी साहेबांनी मागाशी सांगितलं तळमळीनी अहो रस्त्याच्या साधे वर चढण्यासुद्धा साधी मातीसुद्धा तो कॉन्ट्रॅक्टर टाकू शकत नाही. घसरताना मी त्या दिवशी घसरलो, दोन्ही नातवंड खाली पडली, लोक समाज पळत आला आणि मला उठवलं. निदान रस्त्याचं काम तर बाजूला राहू द्या, रस्त्याच्या साईडला चढायची माती, साधी माती जर टाकू शकत नाही, एवढाले खड्डे या ठिकाणी आहेत. काही नाही, या ठिकाणी जास्त काही न बोलता साहेबांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी लवकर काम नाही झालं तर सर्वजण आम्ही या ठिकाणी मोठा आंदोलनाचा इशारा देऊन आम्ही सर्वजण यांच्या पाठीशी उभे आहे. आज सोमवती अमावस्या खऱ्या अर्थाने मला अखिल महाराष्ट्राचं कुलदैवत प्रतिजिजुरी खंडेरायांनी या कॉन्ट्रॅक्टरांनी यांना ही सुदबुद्धी द्यावं आणि ही काम त्वरित पूर्ण करावं अशी सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. नागरिकांचं आणि भोसरी ग्रामस्थांचं एकदम बेहाल झालेला आहे या दिघी रोड आळंदी रोड या परिसरात. कारण की 2 ते 2.5 वर्ष आले या अर्धवट काम चालू आहे. प्रशासनाचं आणि ठेकेदाराचं जे मिली बघत आहे, जो बोंगळा कारभार आहे प्रशासनाचा आणि ठेकेदाराचा, त्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. आता आपल्या परिसरात बघा 5 आणि 7 मध्ये 9 विद्यालय आहे.